नमस्कार. नमो नमः सर्वेभ्य. अ, या चलचित्रांच्या सिरीजमध्ये आपण एक नवीन चलचित्र सुरू करतो आहे सिरीज. ते म्हणजे सगळ्यांकडे संस्कृत भारतीचं कोविद पुस्तक असेल. हं. त्या कोविद पुस्तकातल्या ज्या काव्यकथा आहेत, पहिल्या क्रमांक 1 पासून ते 10 पर्यंत ज्या काव्यकथा आहेत, त्या काव्यकथा तत्र संस्कृतेन एव लिखिताः सन्ति. संस्कृतमध्ये आहेत. तर त्या आपण मराठीतून थोड्याशा बघण्याचा प्रयत्न करू. सो एका पाठासाठी, एका काव्यतेसाठी एक व्हिडिओ, असे आपण 10 व्हिडिओज आपण रिलीज करू. मी स्लाइड शेअर करते. ऍक्च्युली स्लाइड म्हणण्यापेक्षा एक ई बुक आहे. ह्याची लिंक मी वाटल्यास ह्याच्यावर टाकते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. म्हणजे तुम्हाला ते कोविडचं ई बुक अवेलेबल आहे. हे असं त्याची लिंक तुम्ही बघू शकता की flip.htmls.com अशी एक लिंक आहे. ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. हे असं ई बुक आहे त्याचं. पाठी जाऊ शकता तुम्ही, पुढे जाऊ शकता. ओके. सो हा प्रथम पाठ आहे संस्कृत भारतीचा. आपण थोडा एनलार्ज करूया. तर प्रथम पाठाची ही काव्यकथा आहे. इथे मॅक्सिमाइज करण्याचा ऑप्शन असतो. त्याने ते मॅक्सिमाइज होईल. थोडासा स्लो आहे ही साईट, तर थोडा पेशन्सनी काम करणं अपेक्षित आहे. ओके. आता हे जर छोटं वाटत असेल क्षम्यतां, एक मिनिट, पाठी जाऊया आपण. हा. आता हे जर छोटं किंवा स्मॉल वाटत असेल तर इथे झूम इनचा ऑप्शन असतो. हं. तो झूम इन करू शकता. त्याच्या पुढे जर आणखीन जास्त झूम झालं आणि कमी करायचं असेल तर इथे प्लस आणि मायनसचा ऑप्शन आहे. सो मायनस करू शकता, नाही तो थोडासा कमी होतो. ह्याच्या पुढे तुम्हाला जर वर खाली वगैरे असं करायचं असेल तसे पण ऑप्शन्स त्याच्यामध्ये आहेत. ओके. सो हे बुक वाचण्यासाठी ई बुक अवेलेबल आहे ह्याचं संस्कृत भारतीचं. सो आता ही जी पाठ क्रमांक 1 त्याची काव्यकथा आपण बघणार आहोत. थोडंसं इकडे धरते. एकच मिनिट, नाही ह्याला इकडे घेते, पण ते तसं येणार नाही. एनिवे, फाईन. सो ही थोडीशी वाटल्यास मी मोठी पण करू शकते, म्हणजे दिसायला आपल्याला स्पष्ट दिसेल. आता ही काव्यकथा आहे. या काव्यकथेमध्ये पूर्वपाठेषु पंचानां महाकाव्यानां मध्ये रघुवंशं शिशुपालवधस्य रघुवंशस्य शिशुपालवधस्य किरातार्जुनीयस्य च कथा ज्ञाता. म्हणजे मागच्या आपण शिक्षा जे शिकलो, तृतीय परीक्षा, त्याच्यामध्ये आपण 5 महाकाव्यांपैकी रघुवंश आणि शिशुपालवध आणि किरातार्जुनीय प्रवेशमध्ये, परिचयमध्ये हे आपण ही महाकाव्य आपण बघितली होती, आपण जाणून घेतली होती. कोविद पाठेषु कुमारसंभव महाकाव्यस्य नैषधीय चरित महाकाव्यस्य च कथां प्रदर्शयामः. म्हणजे आता कोविद या परीक्षेच्या पाठामध्ये किंवा कोविद पुस्तकामध्ये आपण कुमारसंभव आणि नैषधीय चरितम या 2 महाकाव्यांच्या कथा आपण बघणार आहोत. सो संग्रह रूपेण कथा अत्र दीयते. म्हणजे त्या सगळ्या कथा संग्रहित करून इथे दिलेल्या आहेत. विस्तारण कथां पठितुं भवन्तः प्रयत्नं कुर्वन्तु. आता ही एवढ्याच छोट्या नाही आहेत, त्या ॲक्च्युली खूप मोठ्या आहेत. परंतु त्या जर वाचायच्या असतील, उत्साह जर वाढला असेल, उत्सुकता वाटली असेल, तर तुम्ही नंतर वाचू शकता. त्यासाठी नक्की प्रयत्न तुम्ही सर्वांनी करावेत. आता आपण कुमारसंभव हे बघणार आहोत. सो कुमारसंभवम महाकाव्यम कालिदासेन विरचितम. कुमारसंभव महाकाव्य हे कालिदासाने रचले आहे. अस्मिन् महाकाव्ये सप्तदश सर्गाः सन्ति. या महाकाव्यामध्ये 17 सर्ग, सर्ग इत्युक्ते अध्याय अथवा पार्ट्स आहेत. लोककंटकस्य तारकासुरस्य संहाराय शिवपार्वत्योः विवाहः, कुमारजननं, तारकासुरस्य वधः एते विषयाः अत्र उपवर्णिताः. म्हणजे कुमारसंभव हा प्रश्न बऱ्याच वेळा येतो परीक्षेमध्ये की कुमारसंभव महाकाव्यामध्ये के विषयाः वर्णिताः उपवर्णिताः. तर लोककंटकस्य तारकासुरस्य संहाराय शिवपार्वत्योः विवाह. लोककंटक म्हणजे लोकांसाठी त्रासदायक झालेला आणि अशा तारकासुराच्या संहारासाठी शिवपार्वतीचा विवाह, कुमारजनन, कुमार इत्युक्ते कार्तिकेय, कार्तिकेयाचा जन्म, कुमाराचा जन्म, तारकासुरस्य वधः म्हणजे तारकासुराचा वध, इति हे सर्व विषय या कुमारसंभव या महाकाव्यामध्ये वर्णन केलेले आहेत. आता पुढे स्टोरी सुरू होते. हिमालय पर्वतानां राजा. पर्वतांचा राजा हिमालय आहे. सह उत्तर भागे भूम्याः मानदंड इव शोभते.
तो उत्तर भागी म्हणजे भारताच्या उत्तर भागामध्ये तो भूमीचा मानदंड, मानदंड म्हणजे एक लँडमार्क, मानदंड असा तो शोभून दिसतो आहे. अनेकानी रत्नानी औषध्यच औषध्यच तत्र संधी. पुष्कळशी रत्न, औषधी वनस्पती तिथे आहेत. महापर्वते अलंकार वस्तूनी संभवंती. या महापर्वतामध्ये या पर्वतावर अलंकार वस्तूनी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची रत्न, माणकं किंवा अलंकार युक्त अशा वस्तू तिथे आहेत किंवा त्याची पण संभावना तिथे आहे. देवताः तैः वस्तुभिः एव शरीरम अलंकृत कुर्वन्ति. देवता म्हणजे ज्या देवता असतात त्या या वस्तूंनी स्वतःच्या शरीराचं अलंकरण करतात. हिमालयस्य सरोवरेषु मनोहराणी पद्मानी भवन्ति. हिमालयामध्ये जी सरोवर आहेत त्या सरोवरांमध्ये मनोहर अशी कमळे आहेत. सप्तर्षयः स्वयं आगत्य पूजायै तानी नयन्ति. सप्तर्षी, सप्तऋषी सगळ्यांना माहिती आहेत. सप्तऋषी स्वतः येऊन पूजेसाठी ती कमळे घेऊन जातात. माननीया मेना देवी हिमालयस्य धर्मपत्नी. हिमालयाची धर्मपत्नीचं नाव काय हा प्रश्न पण बऱ्याच वेळेला येतो. तर मेना देवी असं हिमालयाच्या धर्मपत्नीचं नाव आहे. मैनाकः पुत्रः हा प्रश्न पण विचारला जातो. पुत्राचं नाव काय हिमालयाच्या? मैनाकः. जगन्माता पार्वती पुत्री. जगन्माता पार्वती ही हिमालयाची पुत्री हे सर्वांना माहितच आहे. थोडंसं वर घेऊया आपण. एक मिनिट धरून ठेवायला लागेल. असो. पूर्वजन्मनी पार्वती सती देवी आसीत. म्हणजे पूर्वजन्मामध्ये पार्वती ही सती देवी होती. सा दक्ष ब्रह्मण कुमारी. ती दक्ष ब्रह्माची मुलगी होती. दक्ष कदाचित यागम एकम अनुष्ठितवान. दक्षाने काय केलं एकदा एक याग केला किंवा यागाचं अनुष्ठान ठेवलं. तस्मिन् समये सह सतीदेव्याः पतीम ईश्वरम निंदितवान. सगळ्यांना माहिती आहे सतीचा परमेश्वर म्हणजे पती असतो भगवान शिव. त्या शिवांना त्यांनी त्या यागामध्ये त्या शिवाची निंदा केली किंवा त्याच्या ईश्वराची म्हणजे सतीच्या ईश्वराची पतीची म्हणजे शिवाची निंदा केली. निंदाम असहमाना सतीदेवी होमाग्नौ स्वशरीरम एव समर्पितवती. ही निंदा सहन न झाल्यामुळे न सहन झालेली सतीदेवी त्यांनी काय केलं? सतीदेवी होमाच्या अग्नीमध्येच तिने स्वतःचं शरीराचं अर्पण केलं. सा एव सा एव अपरजन्मनी हिमालयस्य पुत्री संजाता. आणि ती पुढच्या जन्मामध्ये नेक्स्ट जन्मामध्ये हिमालयाची पुत्री म्हणून जन्माला आली. इमाम पुत्री प्राप्तवान हिमवान निश्चयेन भाग्यवान एव. म्हणजे अशी पुत्री अशा मुलीचा लाभ झाल्यामुळे किंवा प्राप्तवान झालेला हा हिमवान म्हणजे हिमालय हा निश्चितच भाग्यवान आहे किंवा होता. आता आपण पुढे जाऊया, पान उलटूया. ओके, थोडस आपण कमी केलं तर आपल्याला दिसेल. ओके, आणि थोडं खाली घेऊया. हे या साईडला घेऊया. बाल्ये पार्वत्याः विद्याभ्यासः निमित्तमात्रम आसीत. आता ती सती तिचा पूर्वजन्म होता त्यामुळे ती बऱ्याचसं ज्ञान तिला होतच. त्यामुळे बाल्यकाळामध्ये पार्वतीला विशेष अभ्यास करायची गरज पडली नाही. तिचा विद्याभ्यास हा निमित्त मात्र होता किंवा थोडाच अभ्यास झाला तिचा. कारण तिला पूर्वजन्म तिचा सतीचा असल्यामुळे ती ज्ञानवतीच होती. पूर्वजन्मनी ज्ञानान विषयान स्वयं एव सा स्मृतवती. पूर्वीच्या जन्मी म्हणजे सती असताना तिने जे विषय ज्ञानान विषयान जाणून घेतले होते त्यांना स्वयमेव सा स्मृतवती म्हणजे तिने स्वतःच तिची तिला आठवण झाली. कालक्रमेण यौवनम प्राप्तवती. काळ जसा पुढे गेला तसा तिला यौवनावस्था प्राप्त झाली. तस्याः सौंदर्यम लोकमोहकम अनुपमम च आसीत. म्हणजे तिचे सौंदर्य लोकांना मोहित करणारे आणि अनुपम असे सौंदर्य तिचे होते. एकदा नारद महर्षी तत्र आगत्य इयं पार्वती हरस्य अर्धांगिनी भविष्यति इति उक्तवान. एकदा नारद महर्षी हिमालयाकडे आले तर तत्र आगत्य तिथे येऊन ते काय म्हणाले? इयं पार्वती ही पार्वती हरस्य अर्धांगिनी भविष्यति. हर इत्युक्ते विष्णू. क्षम्यतां, हर इत्युक्ते शिव. शिवाची पत्नी हरी इत्युक्ते विष्णू, हर इत्युक्ते शिव. ही पार्वती शिवाची पत्नी होईल असं ते म्हणाले.
तत्वचनं श्रुत्वा पर्वतराजः हराय स्वपुत्रीं दातुं मनसि संकल्पितवान्. हे वचन ऐकून पर्वतराज हिमालयाने शिवाला स्वतःची पुत्री देण्याचे मनात निश्चित केले किंवा संकल्प केला. किंतु सतीदेव्याः विरहेण विरक्तः हरः अरण्ये कुत्रापि तपोमग्नः आसीत्. आता काय होतं की सती स्वशरीराचं होमाग्नीमध्ये हवन करते. त्यामुळे सतीदेवीच्या विरहाने विरक्त झालेला हर म्हणजे शिव हा अरण्यामध्ये कुठेतरी तपोमग्न अवस्थेमध्ये होते. पर्वतराज शिवस्य सेवायै पार्वतीं नियोजितवान. म्हणून पर्वतराजाने शिवाच्या सेवेसाठी पार्वतीची योजना केली. ईश्वरः तु पार्वतीं दृष्ट्वा अपि निर्विकारः स्थिरश्चित्तः च आसीत्. ईश्वरः इत्युक्ते हर इत्युक्ते शिव. ईश्वर सुद्धा किंवा शिव सुद्धा पार्वतीला बघून सुद्धा तो निर्विकार आणि स्थिरचित्तच राहिला, कारण अनेक वर्ष तपस्यामध्ये वैराग्यावस्थेमध्ये होते ते. तस्मिन्नेव समये दुष्टः राक्षसाधमः तारकः लोकत्रयम् अपि पीडयति स्म. म्हणजे त्यावेळेला काय होतं, एक दुष्ट अधम असा राक्षस तारक नावाचा एक राक्षस त्रिलोकामध्ये त्रिभुवनामध्ये लोकांना त्रास देत असे. इंद्रादी देवता तस्मात् भीताः. म्हणजे इंद्र वगैरे देव सुद्धा त्याला घाबरत होते. प्रपंचम रक्षितुम असमर्थाः च आसन. म्हणजे आपापला प्रपंच आपापली कार्य ही करण्यासाठी त्यांचं रक्षण करण्यासाठी ते असमर्थ झाले होते. देवताः एव तारकस्य सेवकाः अभवन्. सगळ्या देवता किंवा सर्व इंद्रादी देव सगळे हे तारकाचे किंवा तारकासुराचे सेवक झाले होते. देवाः दुःखिताः सर्वे ब्रह्मलोकम अगच्छत. असे दुःखित झालेले सगळे देवगण हे ब्रह्मलोकात गेले. तत्र भक्त्या ब्रह्मदेवस्य स्तुतीम अकुर्वन्. भक्तिपूर्वक त्यांनी ब्रह्मदेवाची स्तुती केली. ततः बृहस्पतिः देवाचार्यः देवतानां दुरावस्थां वर्णयित्वा. तिथे काय झालं की देवांचे गुरु बृहस्पती देवताना म्हणजे देवगणांची ही दुरावस्था त्यांचं वर्णन ब्रह्मदेवाला त्यांनी केलं. आणि काय म्हणाले पुढे, अहंकारी तारकः लोकान् पीडयति. अहंकारी तारकासुर हा लोकांना त्रास देतो आहे. तारकासुरम संहर्तुम सर्वे असमर्थाः. त्याचा वध करण्यासाठी तारकासुराचा वध करण्यासाठी कोणीही समर्थ नाही. तम हत्वा लोकम उद्धतुम भवन्तः एव समर्थाः. म्हणजे त्याचा वध करण्यासाठी तुम्ही म्हणजे ब्रह्मदेव तुम्हीच फक्त समर्थ आहात असे इति अवदत. असं तर ब्रह्मदेवाला म्हणाले. ब्रह्मदेवः उक्तवान. ब्रह्मदेव म्हणाले, अहमेव पूर्वं वरम दत्वा तारकासुरम अनुगृहीतवान. मीच वर देऊन तारकासुराला मी अनुगृहीत केले आहे की त्याला वर दिलेला आहे. अतः मया तस्य वधः न कर्तव्यः. त्यामुळे माझ्याकडून त्याचा वध केला जाणार शक्य नाही. शिवपार्वत्योः पुत्रः एव तम हंतुम समर्थः. शिवपार्वतीचा पुत्र हा एकच आहे जो त्याला मारू शकतो. पुढे आपण थोडंसं वर घेऊया. अतः यूयं तपोमग्नस्य ईश्वरस्य चित्तम् उमादेव्याः सौंदर्येण आक्रष्टुं प्रयत्नं कुरुत इति उक्तवान्. मग तो काय म्हणतो, ते काय म्हणतात की अतः यूयम आता तुम्ही काय करा, तपोमग्न ईश्वराचं चित्त उमादेवीच्या म्हणजे पार्वतीच्या सौंदर्याने आकृष्ट करण्याचा प्रयत्न करा. ईश्वरस्य चित्तम आक्रष्टुम मन्मथः एव समर्थः इति इंद्रः मन्मथं स्मृतवान्. आता मन्मथ इत्युक्ते मदन, सौंदर्याची देवता मदन आणि रती. सो ईश्वराचं चित्त आकृष्ट करण्यासाठी मन्मथ म्हणजे मदन हेच समर्थ आहेत असं इंद्राने मन्मथाला स्मरण करून दिले. आता ह्या पुस्तकामध्ये इथे श्लोकाच या काव्यकथेचं हे नाहीये, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, प्रश्न नाही आहेत, पण काही पुढच्या ह्याच्यामध्ये त्याचे प्रश्न आहेत. आपण हे थोडं लहान करूया, स्किप करूया आणि आपण प्रश्नोत्तर बघूया. मी स्लाइड स्टॉप शेअर करते. इथे 4 प्रश्न आहेत नवीन पुस्तकामध्ये. कुमारसंभव महाकाव्यम केन रचितम. कुमारसंभव महाकाव्यम कालिदासेन रचितम. एक मिनिट.
हे जुनं पुस्तक आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये हे नाही आहेत, प्रश्नोत्तर नाही आहेत, पण नवीन पुस्तकांमध्ये प्रश्नोत्तर आहेत. दुसरा प्रश्न आहे, अस्मिन् काव्ये के विषयाः उपवर्णिताः? हा फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन आहे. अस्मिन् महाकाव्ये लोककण्टकस्य तारकासुरस्य संहाराय शिवपार्वत्योः विवाहः, कुमारजन्म, तारकासुरस्य वधः इति विषयाः उपवर्णिताः. सप्तर्षयः पूजार्थं पद्मानि कुतः नयन्ति? सप्तर्षयः, एक मिनिट, हम्म, हम्म. हिमालयस्य सरोवरतः, इथे कुठेतरी आहे, हा, हिमालयस्य सरोवरेषु यानि मनोहराणि पद्मानि सन्ति, अ, ततः सप्तर्षयः पूजार्थं पद्मानि अ, नयन्ति. नारदमहर्षिः पार्वतीं दृष्ट्वा कां भविष्यद्वाणीम् उक्तवान्? इयं पार्वती हरस्य अर्धाङ्गिनी भविष्यति इति भविष्यवाणी नारदमहर्षि पार्वतीं दृष्ट्वा उक्तवान्. एवं प्रकारेण प्रथमायाः काव्यकथायाः अनुवादं, प्रश्नोत्तरं वयं अस्माभिः दत्तम. आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण नेक्स्ट दुसऱ्या पाठाची काव्यकथा आणि अशाच प्रकारचा अनुवाद आणि त्याच्या त्याचे प्रश्न आपण बघणार आहोत. हा उपक्रम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. कमेंट टाकायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून आम्हाला त्या काही फीडबॅक्स मिळू शकतात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.